नाव काय तुमचं? रुपाली पवार. तुमचं? लक्ष्मी कदम. तुमचं आजी? सुलोचना पवार. शुभांगी पवार. तर इथे हा स्टॉल आहे, तिकडे पण आहेत. नमस्कार मित्रांनो, सोजंगाता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो या सर्व कोकणवासींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आजचा प्रवास आहे तर चाललो आहे शिरंब्यामध्ये. तर मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये चाललेला आहे आणि श्रावण महिन्यातील हा पहिला श्रावण सोमवार आहे आणि तो मित्रांनो आनंद घेण्यासाठी मित्रांनो तर निसर्गाचा पण आपण आनंद घेणार आहोत आणि तोच मित्रांनो निसर्ग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आज आपल्याबरोबर आहे तिकडे सार्थक आहे, तिकडे तुषार आहे, आदर्श आहे, तेजू आहे, तिकडे परत सार्थक आहेत. तर असे सर्व आम्ही एकत्र मिळून तर मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये चाललेलो आहे दर्शनासाठी. तर आपली ही रिक्षा आहे आणि ही रिक्षा घेऊन चाललेलं आहे. जर बोललं तर कोकणामध्ये काही दिवसांमध्ये गणेश उत्सव येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मित्रांनो श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि श्रावण महिना बोललं तर मित्रांनो आपल्या इकडे महादेवांची खूप सारी मंदिरं पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. तसेच मित्रांनो मल्लिकार्जुन जर बोललं तर मंडळी हेच मंदिर आहे ना, मंदिराच्या चारी साईडनी पाणी आहे आणि तिथलाच मित्रांनो व्ह्यू आजूबाजूचा मित्रांनो परिसर मित्रांनो खूप छान आहे आणि तोच पाहण्यासाठी चाललेला आहे. चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण शिरंब्यामध्ये चाललेलं आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. कारण श्रावण सोमवार बोललं ना तर तिथे खूप सारं पाहण्यासारखं असतं आणि ज्यांचे नवस असतात ना गेल्या वर्षी बोललेले ते पूर्ण होतात आणि ते मित्रांनो परतफेड करण्यासाठी येत असतात तिथे मंदिरामध्ये. आणि जर एक गोष्ट बोलायचं झालं ना तर हे माझ्या वाडीतले मुलं आहेत. तर इकडे तेज आहे, इकडे सार्थक आहे, आदर्श आहे आणि हा आपला माणूस आणि त्या साईडला मित्रांनो ड्रायव्हरला आज मित्रांनो सार्थक आहे आणि इकडे पुढे तुषार आहे. तर असे मित्रांनो आम्ही 5 जण चाललो आहे मल्लिकार्जुन मंदिरमध्ये. कारण जो आपण घाट चढतोय ना तर काश्यातून डायरेक्ट पुऱ्यामध्ये जाणारा जो घाट आहे 5 मिनिटाचा तो घाट चढतोय आपण. कारण पूर्ण मित्रांनो वरती चढाव आहे आणि तो मित्रांनो घाट येताना सावकाश या. कारण मित्रांनो आता पण रोड आहेत ना चांगले केलेले आहेत. कारण जो उंच चढाव होता तो पण मित्रांनो खतून कमी केलेला आहे मे महिन्यामध्ये. आणि मग हा प्रवास मित्रांनो आहे ना आजचा तुम्हाला पाहायला मिळेल. पण पुऱ्यामध्ये आलेला आहे आणि जर पुऱ्यामध्ये जर बोललं ना तर हे मंदिर होतं मित्रांनो देवीचं. आणि मित्रांनो मी जेव्हा शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्ही सायकल घेऊन यायचो इकडे किंवा काही वर्षांमध्ये आपण आहे ना इथे बसने यायचो. कारण पुढे जर बोललात ना तर 4 फाटे आहेत. एक मंदिराकडे गेला आहे, एक पुरे गावामध्ये गेला आहे, एक चव्हाणवाडीमध्ये गेला आहे
तर असे मित्र आहेत ना 4 फाटे होते आणि आपण आलेला हा काच्या साईडला रोड गेला आहे आणि असे 4 रोड होते. आणि ह्या मंदिरामध्ये जर बघायला गेलात ना तर आपण तेव्हा यायचो ना त्या मित्रांनो ते समोर देवीचा एक असा हे होती प्रतिमा होती मोठी. कारण जी मूर्ती होती ना ती मित्रांनो आज आपल्याला इथे मूर्ती पाहायला नाही मिळत आहे. कारण यूट्यूबच्या माध्यमातून आहेत ना काही आठवणी पहिले आहेत ना त्या अजूनपर्यंत आहेत ना लक्षात असतात. कारण आज बघायला गेला यूट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण मंडळी ह्या मंदिरामध्ये आम्ही इथून जायचो ना त्या इथं पाया पडायचं आणि मग पुढला प्रवास चालू असायचा. थांबलो होतो पाचच्या मंदिराच्या इथे आणि तिथून जर मित्रांनो प्रवास बोललो ना तो पुरे गावामध्ये जातो आणि ही चव्हाणवाडी बोललो ना तर मित्रांनो तो समोर रोड जातो. आणि आपण मित्रांनो त्या रोडने आलेला एक त्या साईडला फाटा जातो आणि हा चव्हाणवाडीकडे फाटा जातो. तर त्या साईडला बोललो ना मित्रांनो तर वरती सडेवाडी वगैरे आहे वरच्या साईडला. आणि जर आता ह्या साईडला आपल्याला जायचं आहे कारण मल्लिकार्जुनचं जे मंदिर आहे ना जर बोललं तर तेच मंदिर पाहण्यासाठी आपण मित्रांनो इकडनं जायचं आहे. आणि हे मित्रांनो बोर्ड आहे पाहू शकता एक आठवण म्हणून तुम्ही इकडनं येऊ शकता. ह्या बोर्डच्या इकडनं आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. त्या साईडला जर मित्रांनो गेलात ना हे आता बघा ह्या साईडला बोर्ड नाही तर तिकडे चव्हाणवाडी आहे. तर आपल्याला इकडनं जायचं आहे आणि या साईडला समोर जायचं आहे. तर मंडळी आपण शिरंबेमध्ये आलेलं आहे आणि हेच ते मित्रांनो मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. आणि जर बोललं ना तर ह्या मंदिरामध्ये मित्रांनो आहेत ना भेट देण्यासाठी आलेलं आहे. आपण रिक्षा पार्किंग मित्रांनो इथे केलेलं आहे. आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा कारण मंदिराचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. कारण कोकणामध्ये आहेत ना खूप साऱ्या गोष्टी आज यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि जर मंदिरमध्ये जर आला तर मित्रांनो श्रावण समोर आहे आणि पहिलं श्रावण समोरचं मित्रांनो पहिलंच दर्शन आपण ह्या मल्लिकार्जुन मंदिरमध्ये केलेलं आहे. आणि ह्या साईडला काके. तर नाव काय तुमचं? रुपाली पवार. तुमचं? लक्ष्मी कदम. तुमचं आजी? सुलोचना पवार. शुभांगी पवार. तर इथे हा स्टॉल आहे तिकडे पण आहे त्यांचा पण आपण नंतर व्हिडिओ घेणार आहोत. कारण जर या स्टॉलला जर आलात ना तर इकडे खूप सारे स्टॉल आहेत. तर नक्कीच मित्रांनो नारळ घ्यायचा आणि आतमध्ये आपण जायचं आहे. कारण मित्रांनो आपल्याबरोबर मुलं आलेली आहेत ना तर आपल्या वाडीतली मुलं आहेत आणि हा मंदिराचा गेट पाहायला मिळतो आहे.
मंडळी आपण शिरंबेमध्ये आलेलं आहे मल्लिकार्जुन मंदिरमध्ये आणि आपल्याला हे दादा आहेत. तर बोलले ना तर क्रिकेटपासून ही ओळख झालेली आहे. तर दादा नाव काय तुझं? प्रशांत सीताराम कांबटे. आणि छोट्या बेबीचं? तनिष प्रशांत कांबटे. ओके, तर तुमचीच? हा आमचा मुलगा. ओके, तर मंडळी पाहू शकता कारण मित्रांनो अशा आहेत ना भेटी होत असतात. कारण आज शिरंबे गावामध्ये झालेली आहे ही भेट, कारण यांच्याबरोबर त्यांचा परिवार आलेला आहे. माझं मूळ गाव आहे. ओके, तर मंडळी जर बघायला गेलं ना तर तुझा मुलगा कोणता? शिरंबे. शिरंबे. तर आज राहायला कोकण. ओके, तर आज मंदिरात येऊन कसं काय वाटतंय? नाही, एक नंबर असं प्राचीन काळात गेल्यासारखं वाटतंय. ओके खूप गावात आलं आणि आजचा जो श्रावणाचा माहोल बघून खूप आनंद होतो. ओके, तर मंडळी जर बघितलं ना तर वर्षानुवर्ष आहेत ना ह्या श्रावण समोरची वाट बघत असतात. कारण 4 श्रावण समोर मित्रांनो ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. आता जो पाठच्या साईडला जो व्ह्यू पाहतोय ना तर पाहू शकता. कारण हे मित्रांनो फक्त आहेत ना लांबून लांबून येत असतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला खूप सारे व्ह्यू पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी आपण दर्शन घेतलेलं आहे. त्या साईडला आहे मंदिर, तर तिथे पहिलं दर्शन घेतलेलं आहे. नंतर ह्या मंदिरामध्ये गेलेलं आहे आणि मग त्या मंदिरामध्ये गेलेलं आहे. तर असं पण 3 मंदिरामध्ये दर्शन घेऊन मित्रांनो आता प्रवास आहे मित्रांनो परतीचा. कारण जर पोहायला दिलं ना तर आपण नक्कीच पोहणार आहोत. कारण ह्या साईडला जो पहिला व्ह्यू आहे ना एक नंबर होता. कारण पोहायला वगैरे जायचे मंदिराच्या 4 साईडने. कारण आज हे सर्व बंद केलेलं आहे. कारण मित्रांनो ह्या साईडने जे उड्या मारायचे ना तर तिकडे मंदिरात पाणी वगैरे जायचं, त्याच्यासाठी ही बंदी केलेलं आहे पाण्याचं. कारण पोहण्यासाठी जर असे हे कोकणामध्ये आहेत ना खूप सारी मंदिरं पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. कारण आदर्श आणि सूरज आपल्या संगत आहेत. कारण ह्या कट्ट्यावरून मित्रांनो आहेत ना तेव्हा आम्ही खूप सारे पोहलेले आहेत आणि तो व्हिडिओ